राज्यात 18 आणि 22 जानेवारी इथे राम मंदिर उत्सव पार पडणार आहे। राज्यात 18 ते 22 जानेवारी राम उत्सव पार पडेल। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। आत्ताची एक मोठी अपडेट समोर येते। राज्यामध्ये 18 ते 22 जानेवारीला राम मंदिर उत्सव हा पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालाय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून। पंकज, मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे आणि राज्यामध्ये 18 ते 22 जानेवारी राम मंदिर उत्सव पार पडणार आहे अशी माहिती समोर येते। काय अधिकची अपडेट आहे? 3-4 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते या बैठकीचे आहेत। 18 ते 22 जानेवारी राज्यामध्ये रामोत्सव साजरा केला जाणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक भागातल्या आमदारांना आणि त्यांच्या भागातल्या पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की आपापल्या भागामध्ये मोठी LED स्क्रीन लावून जे आहे ते राम मंदिराचा उद्घाटन सोहळा दाखवायचा आहे। तसंच प्रत्येक आमदाराने आपल्या भागातलं किंवा नेत्याने आपल्या भागातल्या राम मंदिराला सजवून त्या दिवशी ते काही जत्रेचं स्वरूप द्यायचं असे आदेश दिलेले आहेत। यानंतर या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याबाबत, त्याच्या प्लॅनिंग बाबत, त्याची जबाबदारीचं वाटप कसं करायचं, यंत्रणेशी कसं समन्वय साधायचा याच्यावरती चर्चा झाली। मराठा आरक्षणावरती चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत सुद्धा प्राथमिक बोलणी जे त्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये झाली त्यावेळी सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते। हे महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण जागा वाटपासोबत अनेक नेत्यांकडनं उलटसुलट विधानं केली जात आहेत। त्यामुळे जागा वाटपाबाबतचा प्राथमिक आढावा या बैठकीमध्ये घेतला असं म्हणावं लागेल। अंतिम सूत्र काय असेल, कशा पद्धतीने या गोष्टी ठरवल्या जातील, पुढे निर्णय घेतला जाईल। मात्र आता एक सूत्र ठरवण्याच्या संदर्भातली प्राथमिक बैठक किंवा बोलणी जे ती झाली तसं होऊ शकतो। जी पंकज, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू, पण ही महत्त्वाची बातमी मानली जाईल। राज्यात 18 ते 22 जानेवारीला राम उत्सव साजरा होणार आहे। राम मंदिराचा उत्सव पार पडेल। आजच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालाय अशी माहिती समोर येते।